नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू तर बघा काय बातमी आहे। मूळ वेतनातील वाढ ही फिटमेंट फॅक्टर वाढीच्या प्रमाणात वाढ होणार आहे। सद्यस्थितीमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना 7व्या वेतनानुसार 2.57 पट फिटमेंट फॅक्टरनुसार वेतन श्रेणी निश्चित करण्यात आलेले आहे। सदर फिटमेंट फॅक्टरप्रमाणे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन 18,000 रुपये आहे, तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 15,000 रुपये आहे। आता 8व्या वेतन आयोगमध्ये 2.68 पट फिटमेंट फॅक्टरप्रमाणे वेतनात वाढ करण्यात येणार असल्याची चर्चा होत आहे। 2.68 पट फिटमेंट फॅक्टर प्रमाणात वेतनातील वाढ विचारात घेतली असता किमान मूळ वेतनात 6,000 रुपयाची जी की वेतन श्रेणीनुसार 46,000 रुपयेपर्यंत वाढ होऊ शकते। तर याचा फायदा सेवानिवृत्ती उत्पादनात तब्बल 2.5 पट वाढ होईल। तर पेन्शनमध्ये नवीन वेतन आयोगानुसार तब्बल 34% वाढ होण्याची शक्यता आहे, त्यामुळे पेन्शनधारकांना मोठा आर्थिक फायदा होईल। नवीन वेतन आयोग हा दिनांक 1 जानेवारी 2026 पासून लागू होणार आहे। तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या समजली असेल। व्हिडिओ सुद्धा आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।